आपलं स्वागत आहे शिवणकाम यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आता पाहणार आहोत की 34 साईजच्या ब्लाऊजची पेपर कटिंग कशा प्रकारे करतात. सुरुवातीला उंची घ्यायची आहे. उंची आहे 13 इंच. तर यामध्ये आपण 1 इंच वाढ करूयात शिलाईसाठी. तर याची पूर्ण उंची घेतली आहे मी 14 इंच. आता अशी सरळ रेष ओढून घ्यायची. चौतीस साईजचा ब्लाऊज आहे. तर याचा चौथा भाग येते 8.5 इंच. यामध्ये आपण 1.5 इंच वाढ घेऊयात शिलाईसाठी, म्हणजे याची पूर्ण रुंदी होते 10 इंच. गळ्याची उंची घ्यायची आहे 2.5 इंच. उंची घेतली 5.5 इंच. आता अशा प्रकारे एक रेष ओढून घ्यायची. शोल्डर 3 इंच घ्यायचं. मोंडा 6 इंच घ्यायचा. क्रॉस पट्टीसाठी खालून 2.5 वर एक मार्किंग केली आणि सरळ रेष ओढून घेतली. मागच्या भागासाठी 1.5 वर एक मार्किंग केली आणि पुढच्या भागासाठी 1 वर मार्किंग केली. 3 वर एक मार्किंग केली. 3 वर मार्किंग केली होती, त्यातून मोंड्याची गोलाई देऊन घेतली. कटोरीसाठी 5 वर एक मार्किंग केली. गळ्यापासून वर 1 वर एक मार्किंग करायची. पुढच्या भागासाठी 1 घेतलं होतं, तिथून अलीकडं 2.5 वर एक मार्किंग करायची. आता कटोरीचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, मी अशा प्रकारे कटोरीचा आकार दिला. पुढच्या गळ्यासाठी आकार द्यायचा. अशा प्रकारे सगळे माप टाकलेले आहेत. आता हे कट करून घ्यायचं. बाहीची उंची आहे 5 इंच. तर याच्यामध्ये 1 इंच वाढ घ्यायची शिलाईसाठी. रुंदी घेतली याची 9 इंच. अशा प्रकारे बॉक्स आखून घ्यायचा. याची रुंदी कशी घ्यायची आहे ती मी दाखवते. हे पहा, अशा प्रकारे मुंडा मोजायचा. याची येते 9.5 इंच. तर याची 9 इंच घ्यायची शिलाईसाठी. अर्धा इंच जाते. इथून इथं 1 वर एक मार्किंग करायची. त्याची बाही आहे तर वरून खाली 2.5 वर एक मार्किंग करायची. बाहीचा आकार द्यायचा. आता मच्छी कट द्यायचा.
आता हे कट करून घ्यायची. पट्टीसाठी 3.5 वर एक मार्किंग करायची, 3 वर एक मार्किंग करायची आणि उंची घ्यायची 9 इंच. आता क्रॉस पट्टीचा आकार द्यायचा. अशा प्रकारे पूर्ण कटिंग झालेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा.